वरी तू येई देवराया, हार मिळतील बघाया बुवा तिथे बाया. कीर्तनात हल्ली गाती सिनेमाची गाणी, परमेश्वरा रे तुझी दुनिया दिवाणी. एप्स्टीन फाईल ऑफ महाराष्ट्र. अशोक भोंदूबाबा खरात. पण टाळी एका हाताने वाजत नाही. 58 महिलाचा उद्धार करणारे सन्माननीय भोंदूबाबा अशोकजी खरात यांच्यावर पुढे आपण येऊया. पण पहिला प्रश्न महाराष्ट्रातल्या महिलांच्या पतींना विनंती आहे, आपली बाई अशा बाबा बुवाच्या नादी लागली असेल, तिच्या अंगात भूत वास्तव्य करत असेल, तर घरीच एक छान पद्धतीनं लिंबाचा फोक घ्यायचा आणि लिंबाच्या फोकानं तिच्या अंगातलं भूत काढायचं. पहिला प्रश्न आहे, भूत गरीबाच्याच अंगात कसं काय येते? आपल्या अंगात ब्रँडेड देव का येत नाही? मर्याई नावाचा देव काय येतो ज्याचा फोटो आतापर्यंत भेटला नाही? आणि बाई डपडीच्या अंगावरच झुलती कसं काय? हा फार मोठा प्रश्न आहे. लिंबू पाण्यानं पोट बीट राहत असेल, अंगातले भूत निघत असतील, ताप बीप गायब होत असेल, तर मग डॉक्टर ही कन्सेप्ट अंधश्रद्धा आहे का? हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून तमाम महिला वर्गांना विनंती, अशा भोंदू बाबाच्या नादी लागू नका. रस्त्याच्या चौकात गावाच्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी हातात संविधान घेऊन असं बोट करून आपला बाप उभा आहे, तो खरा तुमचा उद्धार करताय. त्या बापाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एकदा हिंदू कोडबिल वाचा. पण होतं काय माहिती, की या बाबाचं क्रेडिट, या बाबाचा रुतबा, या बाबाची हवा करण्याचं काम कोण करायले? पैशावाले, राजकारणी किंवा झगामगा. मग अशा झगामगाकडे पाहिल्यावर काय होते, की आपल्याला वाटायला पैसा, पद, प्रतिष्ठा कदाचित यांचा वरदहस्त यांच्यावर असल्यामुळं यांना भेटत असेल. मग आपण काय करूया, ह्या बाबांचे शिष्य होऊया आणि बाबांना दिलेलं औषध पिऊया. आणि मग असे लोक अशा बाबांच्या आजूबाजूला घराला घालतात आणि मग नजरहाटी दुर्घटना घडणी. काय पावर आहे बाबाच्या नजरेमध्ये. आणि मग बाबा साधा सुद्धा नाही. बाबानं 154 देशाचा दौरा केलाय. बाबाकडं 500 कोटीची प्रॉपर्टी आहे. तिथून त्यांनी ज्योतिषीचा अभ्यास केला. मग अलीकडे इराण आणि इस्रायलचे युद्ध चालू असताना आपले 4 ज्योतिषी तिकडे अडकले होते आणि त्याने भारताला मदत मागितली की आम्हाला सोडवा. उद्या त्यांच्यासोबत काय होणार आहे हे त्यांना धतुरा कळणं, तर ते तुमच्या आयुष्याची रेषा काय बदलणार आहे हे तुम्हाला कधी कळणार? ही अंधश्रद्धेपासून आपण बाजूला जाणार कधी? आजही गावाकडे शब्द आहे, आमच्या इकडे कढईचा कान उघडा आहे, त्याच्यात सोनं हे म्हण, ते काढायला गेल्यावर हाल्या मागं लागते म्हण, सोन्याचा हंडा स्वप्नात येत असते म्हण, ते म्हणतं येऊ का? आपण नग नग म्हणायचं. सुधारणा काळाची गरज आहे.